निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई मच्छिंद्र वदक गोरख वदक आणि वदक कुटुंबियांच्या वतीने शिर्डी श्रीरामनवमी उत्सवानिमित्त येणाऱ्या पालखी पदयात्रेकरू साई भक्तांना खिचडी, थंड पेय, मठ्ठा आणि शुद्ध पाणी देऊन कुटुंबाने श्री साई भक्तांच्या सेवार्थ उपक्रम राबवलाय। अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम पार पडलाय। यावेळी पालखी पदयात्रेत येणाऱ्या साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात या महाप्रसादाचा लाभ घेतलाय। दरम्यान या सेवाभावी उपक्रमात सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी भेट देत वदक कुटुंबियांच्या कार्याचं कौतुक केलंय। यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष गोकुळ ठुबे, सुखदेव बारहाते, भाऊसाहेब कातोरे, बाळासाहेब गाडेकर, लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे, अजय जगताप, सतीश डेंगळे, मंगेश कातोरे, रवींद्र जगताप, संतोष गाडेकर, विजय गाडेकर, बीके जगताप, राहुल गोंदकर, सिकंदर शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार। खरं तर राहता तालुक्यामध्ये साईबाबा हे आपले सगळ्यांचेच लाडके आहे, पूर्ण भारताचेच लाडके आहे, पूर्ण जगाचे लाडके आहे। आणि आपल्या या राहता तालुक्यामध्ये असे खूप भाविक आहेत जे अगदी मनापासून इथे जे साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी येतात त्यांची सेवा करतात। आणि त्याच्यामध्ये हे जे वदक परिवार आहे यांनी कितीतरी वर्षापासून ही सेवा त्यांनी आपल्या पालखीच्या लोकांना ते देत आहेत। त्यांना फराळाचं शुद्ध पाणी, मठ्ठा अशा वेगवेगळ्या पद्धतीचं फराळ ते त्यांना देतात। आणि खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे। आणि हे जे वदक परिवार इतक्या वर्षापासून करत आहेत, नक्कीच साईबाबांचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे। आणि असाच प्रयत्न बाकीच्या लोकांनीही चांगल्या पद्धतीने करावा, जेणे की आपल्या राहता तालुक्याचं कौतुक बाहेरचे जे भाविक येतात ते सुद्धा छान मनापासून करतील। आणि खूप छान उपक्रम आहे। मी नक्कीच या परिवाराचं, पूर्ण विखे पाटील परिवाराकडून धन्यवाद करते। आणि असंच उपक्रम अजून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही चालू ठेवावा हीच विनंती करते। धन्यवाद। निश्चितच रुपालीताई, त्यांचे मिस्टर आणि मच्छीभाऊ सुरेश वदक आणि त्यांचे दीर श्री गोरख सुरेश वदक, त्यांच्या मातोश्री यांनी हा हाती घेतलेला उपक्रम खूपच छान आहे। आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे। गेल्या 2-3 वर्षापासून ते 111 किलो साबुदाण्याची खिचडी आणि 100 ते 150 लिटर मठ्ठा ते बनवतात। आणि त्याबरोबर पाणी, शुद्ध जल हे साई भक्तांना देतात। आणि हा उपक्रम खरोखर चांगला आहे। गावच्या वंतीनं नाही, परंतु त्यांच्या व्यक्तिगत, त्यांच्या कुटुंबियाकडून रामनवमी निमित्त हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि तो कौतुकास्पद आहे। त्यांचंच असंच मार्गदर्शन घेऊन आणि गावातीलही इतर लोकांनी असे उपक्रम सुरू करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मच्छिंद्र सुरेश वदक, त्यांच्या मिसेस ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांना खूप खूप धन्यवाद देतो की साई भक्तांची खूप चांगल्या प्रकारे ते सोय व्यवस्था करतात। आणि त्यातून त्यांनी हा भक्तीचा मार्ग समाजाला दाखवून दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देतो, आभारही मानतो। सन 1911 पासून श्री साईबाबांनी रामनवमी हा उत्सव मोठ्या उत्साहात पार करण्याचं ठरवलं होतं। आणि त्यासाठी कलेक्टरकडे परवानगी मागण्यात आली होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्या काळात ती परवानगी नाकारली गेली व परत 1911 मध्येच साईबाबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीतील कोते पाटील परिवार असेल किंवा इतर साईभक्त असतील यांची परत बैठक झाली व परत त्यांनी कलेक्टरकडे एक अर्ज केला व त्यावेळेस तत्कालीन कलेक्टरांनी त्या श्री रामनवमी उत्सवासाठी परवानगी दिली। तेव्हापासून आज ताग आहे 100 वर्ष होऊन गेले। हा श्री रामनवमी उत्सव हा मोठा उत्साह थाटामाटात साजरा होतो व देशभरातून नव्हे तर जगभरातून लाखो भाविक, लाखो पालख्या या तेव्हापासून शिर्डीत येत असतात। त्याचप्रमाणे दरवर्षी साई भक्तांसाठी अन्नदानाच्या स्वरूपात जे फराळाचा कार्यक्रम होतो, पाणी असेल, मठ्ठा असेल किंवा इतर कुठलाही पेयजल असेल,
त्याचाच एक भाग म्हणून आमच्या निमगावचे आमचे मित्र मच्छिंद्र पाटील वदक यांच्या मिसेस यांची पत्नी निमगाव ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई मच्छिंद्र वदक यांच्या पुढाकारानं गेल्या 2 ते 3 वर्षापासून निमगावमध्ये साई भक्तांना फराळाचं वाटप करण्यात येत आहे व या वाटपासाठी निमगावमधून सर्वच पक्षाचे गटतट सगळे विसरून सर्व मतदार पुढारी नेते मंडळी सर्व मच्छू भाऊला मदत करतात व दिवसभर जोपर्यंत तो कार्यक्रम चालू आहे या वर्षी 111 किलो फराळाचं व 150 लिटरचा मठ्ठा हा ठेवला होता व तो संपेपर्यंत सर्वजण इथं आवर्जून उपस्थित राहतात व एक साई भक्तांची सेवा म्हणून मच्छू भाऊने हा उपक्रम जो हातात घेतला त्याला सर्वजण मदत करतात। मी माझ्या गाडेकर कुटुंबियांच्या वतीनं निमगाव ग्रामपंचायतच्या वतीनं तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीनं व जनसेवा फाउंडेशन लोणी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं मच्छूभाऊ वदक व निमगाव ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई वदक यांचे खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज रामनवमी निमित्त आपल्या शिर्डीचे पावनभूमी श्री साईनाथ महाराज यांच्या पावनभूमीने शिर्डीच नव्हे तर पूर्ण पंचक्रोशीमध्ये असंख्य अशा पालख्या या ठिकाणी येत आहेत। खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर बाबांच्या शिर्डीमध्ये प्रत्येकाला साई भक्तांना या ठिकाणी दर्शन घेण्याची वेळ याच्यामध्ये लागलेली असते आणि याच्यामध्ये जवळजवळ 300-350 किलोमीटर वरून पायी चालत साई भक्त या ठिकाणी येत असतात। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी आमच्या ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई मच्छिंद्र वदक त्याचप्रमाणे आमचे मित्र मच्छू भाऊ वदक तसेच त्यांचे बंधू गोरख भाऊ वदक यांनी एक अनोखा उपक्रम जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून सुरू केलेला आहे। तर खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी सुरू केला। हा समाजासाठी आदर्श आहे, परिसरातील लोकांसाठी सुद्धा आदर्श आहे की जे पायी चालत येणाऱ्या भक्तांसाठी रामनवमीच्या निमित्त ते खिचडीच्या रूपाने त्याचप्रमाणे मठ्याच्या रूपाने ते त्यांना प्रसाद वाटण्याचं काम 2 ते 3 वर्षापासून सलग करत आहे। खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर हीच खरी बाबांची सेवा। बाबांच्या हयातीमध्ये त्यांनी गोरगरिबांना भिक्षा मागून त्यांनी जीव घातलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आमच्या गावातील वदक परिवार कुटुंब हा आदर्श हा बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जी पायी यात्री आहे यांच्यासाठी प्रसादाचं ते नियोजन या ठिकाणी करत असतात। त्या खऱ्या अर्थाने मी वदक परिवाराचे आमच्या गावच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच कार्यक्रमासाठी आमचे नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मिसेस सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी या कार्यक्रमासाठी भेट देऊन आणि या कार्यक्रमाचं कौतुक करून त्यांनी वदक परिवाराला पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। आज रामनवमी निमित्त आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे कुटुंब स्नेही मच्छिंद्र भाऊ वदक आणि गोरख भाऊ वदक यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे सर्व पालखी भाविकांसाठी खिचडी आणि मठ्ठा आणि पाणी वाटप या ठिकाणी त्यांनी अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी वाटप केलेलं आहे। मी त्यांच्या या उपक्रमाबद्दल निमगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व मित्र परिवाराच्या वतीने व माझ्या दत्त परिवाराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो। आमचे नेते श्री राधाकृष्ण विखे साहेब व सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतो। पण त्यांनी पण इथे येऊन भेट दिली, आमच्या कार्यक्रमाचं भरपूर कौतुक केलं आणि असंच आमचा पुढचा प्रोग्राम पण असं पुढच्या वर्षी पण असं चांगला बाबाच्या आशीर्वादाने आमच्याकडून करून घेत राहा आणि पूर्ण गावातले राजकीय समाजसेवक पूर्ण राजकारण बाजूला ठेवून सर्व लोक एकजुटीनं माझा साथ देत असतात, सपोर्ट करत असतात। त्यामुळे त्यांच्या पण ताकदीने साहेबांच्या ताकदीने मी जरा काम हे उघडत असताना अशीच माझी सेवा बाबांनी करून घ्यावा ही बाबांना मनपूर्वक इच्छा नाही। जी ही मी सेवा करतो ही आपल्यासाठी काहीच नाहीये आणि साई भक्तच हे आपल्यासाठी सर्व काही बाबांमुळे सर्वात मोठं सगळं काही आपल्याला बाबा हेच सर्व काही आपल्यासाठी सगळं आहे आणि इथून पुढे पण बाबांनी माझ्याकडून अशी सेवा करून घ्यावा
अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. शिर्डी येथे भरपूर साई भक्त येत असतात. आम्ही त्यांच्यासाठी प्रसाद ठेवलेला होता. तीन दिवसापासून आपल्या शिर्डी साईबाबा येथे उत्सव चालू असतो. बहुतेक भरपूर लांबून लोक येत असतात साई पालखी याच्यामध्ये. तर त्यांच्यासाठी आज आम्ही रामनवमी निमित्त त्यांना प्रसाद ठेवलेला आहे. भरपूर साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यात खूप आनंद वाटत आहे त्या गोष्टीमुळे. आणि साईबाबांनी आम्हाला अशी शक्ती देऊ का आम्ही वर्षानुवर्ष असेच कार्यक्रम पुढे करीत जाऊ. वेळेत वेळ भेट देऊन आपले धनश्रीताई विखे पाटील यांनी पण या कार्यक्रमाला उपस्थित राहून खिचडी व मठ्याचा आनंद घेतला. त्यामुळे आम्हाला त्यांचे पण आम्ही आभार व्यक्त करतो. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.